आणि आता मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदल याबद्दलची एक मोठी अपडेट। 4 जूनला लोकसभेचे निकाल लागल्यावर राज्य मंत्रिमंडळामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे। काही मंत्र्यांची खाती बदलली जातील तर काही नवीन चेहरे हे मंत्रिमंडळात दिसतील। काही पालकमंत्र्यांची देखील अदलाबदल केली जाऊ शकते। सोबतच रिक्त असलेल्या महामंडळावर नियुक्त्या केल्या जातील अशी माहिती मिळते। याबद्दल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये प्राथमिक चर्चा झाली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। गणेश, एकीकडे लोकसभेचा निकाल लागल्यावर म्हणजे राज्यातही घडामोडींना वेग येणार असंच दिसतंय। गणेश, निश्चित अश्विन ते करावं लागेल, कारण 2.5 ते 3 महिन्यांमध्येच राज्यामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि त्याआधी लोकसभा निवडणुकींचं गणित पाहता, रिझल्ट पाहता, परफॉर्मन्स पाहता गरजेनुसार आणि आवश्यकता जिथे जिथे असेल तिथे बदल केले जातील ह्याचं एका पेजवर निर्णय झाला आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये। म्हणजेच स्थानीय किंवा स्थानिक राजकारण पाहता, जातीय समीकरण पाहता आणि काळाची गरज पाहता विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून बदल केले जातील। काही मंत्री आहेत ज्यांचे खाते बदलले जातील तर काही नवीन चेहरे विस्तारामध्ये समोर येतील, कारण काही अनेक मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांकडे 2-2, 3-3 जास्त खाते आहेत। तर त्या खात्यांवरती काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते आणि ते समीकरण विधानसभेच्या गणितानुसार होईल। त्यासोबतच काही पालकमंत्र्यांची अदलाबदली होऊ शकते, पण ते मोठ्या प्रमाणात होणार नाही। पण महत्त्वाचं जे महामंडळ द्यायचे आहेत, जे 12 राज्यपाल नियुक्त आमदार आहेत, त्यांच्याबद्दलही मोठा निर्णय होणार आहे आणि त्यांचीही नियुक्ती केली जाईल। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती केली जाईल। महामंडळांवरती नाराजी पाहता किंवा सगळ्यांना कसं सोबत घेऊन जावं याबद्दल तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते बसून जी महामंडळ रिक्त आहेत, माझ्या माहितीनुसार सिडको, महात्मा फुले महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ, म्हाडा, अपंग कल्याण, चर्मोद्योग विकास महामंडळ असे एकूण 12 ते 13 माफ करा 14-15 महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ अशा या महामंडळांच्या पदांची अजून नियुक्ती झालेली नाही आहे। म्हणून इथं ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही किंवा ज्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची अपेक्षा होती त्यांना शांत करण्यासाठी या महामंडळाची नियुक्ती केली जाईल। म्हणून मोठे बदल फक्त मंत्रिमंडळ विस्तारामध्येच नव्हे तर पालकमंत्री, त्यासोबतच महामंडळ आणि 12 राज्यपाल नियुक्त आमदारांसंदर्भातही मोठा निर्णय होईल आणि त्यांची नियुक्ती केली जाईल अशी चर्चा आहे, अशी माहिती आहे। म्हणून 4 जून नंतर राज्यात घडामोडींना वेग मिळेल। अश्विन, धन्यवाद गणेश या माहितीबद्दल। तेव्हा येणाऱ्या 4 जून नंतर राज्यामध्ये कशा प्रकारे पावलं टाकली जातात पाहणं महत्त्वाचं असेल, जसं गणेशने सांगितलं। तर नेमक्या कोणकोणत्या महामंडळावरच्या नियुक्त्या रद्द आहेत एक नजर टाकूया। हे रिक्त आहेत सध्या महामंडळ, कारण तिकडे नियुक्त्या नाही आहेत। सिडको, महात्मा फुले महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ, त्यासोबतच म्हाडा, अपंग कल्याण, चर्मोद्योग विकास महामंडळ, महाराष्ट्र औद्योगिकरण विकास महामंडळ, महाराष्ट्र कामगार कल्याण महामंडळ, ही सगळी महामंडळ रिक्त आहेत आणि तिकडे नियुक्त्या अपेक्षित आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।